नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी वांग्याचं भरीत जरा वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर ही मी 5-6 वांगी घेतलेली आहेत, काटेरी वांगी आहेत बारीक। तर ही वांगी मी त्याचे देठ आणि काटे सगळे काढून घेतलेले आहेत, अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही। आता ही मी वांगी स्वच्छ धुवून घेणार आहे। वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता परत त्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे, कारण ही वांगी आपल्याला मधोमध चिरायची आहेत, अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही, म्हणजे आपली वांगी व्यवस्थित भाजली जातील। तर आता मी कढई ठेवली आहे गॅसवरती। कढई गरम झाली की थोडंसं तेल टाकायचं आणि ह्या तेलामध्येच आपल्याला वांगी भाजून घ्यायची आहेत। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण वांगी टाकायची चिरलेली। आणि ही व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायची तेलामध्ये, सगळीकडे तेल लागलं पाहिजे असं वांग्याला। आणि झाकण ठेवायचं त्याच्यावरती, झाकण ठेवून मंद आचेवरती आपण 5 ते 7 मिनिटं तरी वांगं शिजवून घेऊया। आणि मध्ये मध्ये असं चेक करायचं वांगी करपू नयेत म्हणून। पुन्हा आपण खालीवर करून घेऊया ती वांगी। बघूया आता वांगी शिजलेली आहेत का। वांग्याचा कलर पण बदललेला आहे आणि वांगी पण शिजलेली आहेत चांगली। मस्त शिजलेली आहेत वांगी। आता हे मी शेंगदाणे 10 मिनिटं आधी भिजत घातलेले होते भरतामध्ये टाकायला। हे चांगले भिजलेले आहेत। आणि हे मोठे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, लसणाच्या पाकळ्या, आलं, टोमॅटो आणि कोथिंबीर वरून टाकायला। तर आलं लसूण मी ठेचून घेणार आहे अशा पद्धतीने। आता ही वांगी मी काढून घेतलेली आहेत, ही आपण आता बारीक करून घ्यायची आहेत। आता माझ्याकडे हा छोटासा वरवंटा आहे, त्याने मी करते। नसेल तर तुम्ही ग्लासाने पेलाने सुद्धा बारीक करू शकता अशा पद्धतीने। आता आपण फोडणी देऊया। तर ज्या कढईमध्ये मी वांगी भाजली होती ना, त्याच कढईमध्ये मी 1 पळी तेल घालते। तेल गरम झालं की मग जिरं टाकायचं। जिरं चांगलं तडतडलं की हिंग टाकायचं थोडंसं। आता आपण कांदा टाकून घेऊया। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। पाहू शकता कलर चेंज झालेला आहे कांद्याचा, म्हणजे कांदा आपला बऱ्यापैकी परतलेला आहे। तो आपण असं साईडला करून घेऊया, कारण आपल्याला लसूण आणि आलं तेही परतून घ्यायचे तेलामध्ये। तर कांदा जास्त असल्यामुळे ते व्यवस्थित परतता येणार नाही, म्हणून साईडला घेतलेलं। आता हे मध्ये जे तेल आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण लसूण आणि आलं परतून घेऊया। आता हे लसूण आणि आलं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि नंतर मग सगळं कांद्याबरोबर ते मिक्स करून घ्यायचं। परतून झालं थोडंसं, कांद्यासोबत ते मिक्स करून घ्यायचं। छान परतून झालेला आहे कांदा लसूण आपला। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचे आपल्याला। टोमॅटो पण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यामुळे आपलं टोमॅटो एकदम मऊ होतो व्यवस्थित। आता आपण शेंगदाणे भिजवलेले ते टाकून घेऊया। शेंगदाण्यामुळे भरताला खूप छान चव येते। अर्धा चमचा हळद टाकली आहे, धना पावडर, गरम मसाला, मी घाटी मसाला टाकते 1.5 चमचा। तुम्हाला हवं असेल तर हिरवी मिरची सुद्धा तुम्ही टाकू शकता।
हिरवी मिरची टाकताना पण आपल्याला वाटून टाकावी लागेल. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता ही कुस्करलेली वांगी जी आहेत ती याच्यामध्ये टाकायची आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. वरून कोथिंबीर टाकून घेऊया. मिक्स करून घेऊ. शेंगदाणे अख्खे असल्यामुळे भरीत खाताना दाताखाली शेंगदाणा आलं ना खूप छान वाटतं खायला. आता आपण झाकण ठेवून एक अर्धा मिनिट फक्त वाफ काढून घ्यायची आहे. तर मंडळी पाहू शकता आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.